सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे कंठे कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गला कासे पिता तुलसी हार गला कासे पिता औड़ी निरंतर हेच ध्यान औड़ी निरंतर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
हेलो 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 श्री राम हेलो 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 वाह ओ भैया वाह ओ नारायण ओ इकडे ओ माइक इकडे या ओ हिमंत महाराज नाही नाही अरे या इकडे या बाजूला या हो नागादा इकडे या इकडे या हे समोर बस बसा समोर बसा बसा इथं बसा हेलो हेलो रामकृष्ण हेलो याचा थोडा गेन वाढवा ना समोर हरि जय जय राम कृष्ण हरि
रंगी रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय
रंगी रंग रे श्री रंगे रंगी रंग रे श्री रंगे रंगी रंग रे रंगे रंगी रंग रे श्री रंगे रंगी रंग रे श्री रंगे
रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाच ठेवणे धरिसी अभिलाष झणे नभे तुझा हा परिवार नभे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर शरीर जायाच ठेवणे धरिसी अभिलाष झणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाच ठेवणे धरिसी अभिलाष झणे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथेकाली आपण असावे जवली विठ्ठल विठ्ठल रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाच ठेवणे धरिसी अभिलाष झणे प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वभूषण वैराग्याचे मुकुटमणी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत गोड चिंतने मननीय असा उपदेश प्रकरणातला अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराय मानवी जीवनाच्या साध्य आणि साधनाचा विचार सांगतात। विठ्ठल विठ्ठल गायलेल्या अभंगावर काही बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा, या भोईर परिवारातील
एक प्रतिष्ठित मातोश्री वैकुंठवासी अनुसया सुक्रिया भोईर यांच्या जीवनातला हा शेवटचा सोहळा म्हणजे 13वा, आणि त्या निमित्तानं ही हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। तेव्हा तुम्हा कृपाळू संतांच्या आशीर्वादाने आणि श्री गुरूंच्या कृपेने सेवा पार पाडायची। विठ्ठल त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे। श्री सुक्रिया नामदेव भोईर, मधुकर सुक्रिया भोईर, दिलीप सुक्रिया भोईर, यशवंत सुक्रिया भोईर, रमेश शनिवार भोईर, द्रौपदी बाळाराम मढवी, वंदना नरेश सांगडे, राजश्री सुरेश पाटील आणि रंजना राजेश ठाकूर असा मोठा भोईरांचा परिवार आहे। एक आई या भोईर घराण्यातून गेलेली आहे। आता आईचं महत्त्व पाहू गेलो तर आईचं महत्त्व संत वाङ्मयामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, शास्त्रानेही आईचं महत्त्व सांगितलेलं आहे। वेदाला जर तुम्ही विचारू गेलो तर वेदाने सुद्धा पहिली देवता जर कोणती सांगितली असेल तर मातृदेवो भव, पितृदेवो भव नंतर। पण आईची तुलना ही कोणाच्या, आईच्या प्रेमाची तुलना ही कोणाबरोबरच होऊ शकत नाही। म्हणून असं म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना काय। ज्ञानोबारे सुद्धा आईच्या प्रेमाचं वर्णन करत असताना म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो ये मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा। आई एक अशी जाती असते जी आपल्या मुलावरच प्रेम करते। ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते। करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाते। करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते। ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती। ऐसी म्हणजे कैसी, दोन दृष्टांत दिले। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे। आई एक अशी जाती आहे की जी केवळ आपल्या मुलावरच प्रेम करते। आपल्या मुलाचं अकल्याण व्हावं, आपल्या मुलाचं वाईट व्हावं असा हेतूही तिच्या मनामध्ये येत नाही। केवळ आपल्या मुलाच्या कल्याणाकरता झटणारी कोणती जाती असेल तर ती आई आहे। विठ्ठल पुराण काळामध्ये सुद्धा अशा अनेक आया आपल्याला पाहायला मिळतात, इतिहास काळामध्ये सुद्धा आहेत की ज्यांनी केवळ आपल्या मुलावरील प्रेम असल्यामुळे कुठलंही पाऊल उचलायला त्यांनी मागे पुढं पाहिलं नाही। पुराण काळाचा जर विचार करू गेलो तर रामायणाचा विचार करा। कैकई केवळ आपला मुलगा गादीवर बसावा म्हणून रामाला वनवासाला पाठवणारी ती पण सुद्धा आईच आहे की नाही, पण केवळ आपल्या मुलावरील असलेल्या प्रेमामुळे। महाभारतात या गांधारी दुर्योधनाची आई आहे। आता या गांधारीला पूर्ण कल्पना होती की आपला मुलगा कसा आहे, आपला मुलगा कसा आहे। याला जर वज्रदेही बनवला तर हा काय गावात घालेल असं तिला वाटतच नव्हतं। तिला पूर्ण कल्पना होती की आपला मुलगा आततायी आहे, धर्माने वागणारा नाही असा जरी आपला मुलगा असला तरी सुद्धा आपल्या मुलाला वज्रदेही बनवण्याचा तिने प्रयत्न केला की नाही। कशामुळे हो, मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना गादी मिळू नये, आपल्या मुलाला गादी मिळावी याकरिता तारा राणी साहेब यांनी किती कट कारस्थाने केली। कशासाठी हो, केवळ आपल्या मुलावर असलेल्या प्रेम, आपल्या मुलाला गादी मिळाली पाहिजे म्हणून आपल्या मुलाचं अकल्याण व्हावं, आपल्या परिवाराचं वाईट व्हावं अशी इच्छा करणारी आईच जन्माला येणार नाही। भगवत पूज्यपाद भगवान शंकराचार्य म्हणतात, कुपुत्र जायते क्वचित दपि कुमाता न भवती। शंकराचार्य म्हणतात की एखाद्या वेळेला
आईच्या दुधाची किंमत करणारा मुलगा जन्माला येईल, पण आपल्या मुलाचं अकल्याण व्हावं, आपल्या परिवाराचं अकल्याण व्हावं अशी आई मात्र जन्माला येणार नाही. विठ्ठल विठ्ठल तसं मानवी जीवनाची कृतार्थता जर आपण पाहू गेलो तर देवाच्या दर्शनात आहे. प्रमाण आपले सगळ्यांचे पाठ आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर देवाचं दर्शन झालं पाहिजे. पण देवाचं दर्शन कसं व्हावं, त्याची सुरुवात कुठून व्हावी, त्याचा दर्शनाचा क्रम संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. देवाच्या दर्शनाशिवाय जीवनाची सार्थकता नाही. पण त्या दर्शनाचा क्रम कुठून सांगितला तर तो क्रम सांगितला आईपासून. विठ्ठल कणाकणामध्ये व्यापून असलेला त्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला करायचं आहे, पण सुरुवात मात्र आईपासून आहे. विठ्ठल माय बाप चुलता. सुरुवातीला आईमध्ये देव पहा, नंतर बापामध्ये पहा, हळूहळू त्याचा विस्तार कुटुंबापुरता, त्याच्यानंतर भाऊबंद, नंतर गाव तालुका, असं करता करता तुका म्हणे आता नाही दुसरे ही शेवटची PhD आहे. विठ्ठल म्हणून बाबांचं एक गोड वाक्य सांगतो. कणाकणामध्ये व्यापून असलेला जो परमात्मा आहे तो आपल्याला कळत नाही. कणाकणामध्ये व्यापून असलेला जो परमात्मा आहे तो आपल्याला कळत नाही. आणि आपल्या घरामध्ये ईश्वर रूपाने नांदणारे जे आई वडील आहेत ते आपल्याला पचत नाहीत. विठ्ठल आई वडिलांचं एवढं महत्त्व आहे की त्या आईवडिलांच्या सेवेने काय काय होत नाही हो. पुंडलिकाने पांडुरंग परमात्मा विटेवर उभा केला कशामुळे हो, केवळ आईवडिलांच्या सेवेमुळे. पण हे सगळं आपण ऐकतो की नाही. आता गणेशोत्सव पुढे आला आहे. गणेशोत्सवामध्ये भगवान गणेशांची बुद्धिमत्ता सांगत असताना प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार नेहमी एक दृष्टांत सांगतात. तुम्ही ऐकलेलं असेल, पुन्हा ऐका. ज्यावेळेला अशी स्पर्धा लागली की जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा घालून येईल त्याला अग्रपूजेचा मान दिला जाईल. आता सगळ्या जणांनी फॉर्म भरले. गणपती बाप्पांनी सुद्धा फॉर्म भरला. आता गणपती बाप्पांनी फॉर्म भरताना लोकांनी सांगितलं, बाबा तुम्ही कशाला फॉर्म भरता, तुमचं वाहन काय उंदीर, आणि तुमचं एवढी बॉडी मोठी आहे, आणि मग तुम्ही कसा हा पृथ्वी प्रदक्षिणा करणार. म्हणे तुम्हाला काय करायचं आहे, मी फॉर्म भरतो. भले का माझं डिपॉझिट जप्त होईना. सगळे पृथ्वी प्रदक्षिणाला गेले. गणपती बाप्पा निघाले का? निघाले नाही. बुद्धीची देवता भगवान गणेश असल्यामुळे त्यांनी काय केली, आपल्या आई वडिलांना एक प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरामध्ये पाडून घेतलं. दृष्टांत संपला. आता मला पुढे सिद्धांताकडे यायचं. आता ही कथा आपण किती वेळा ऐकली असेल हो, किती वेळा ऐकली असेल. माझ्या सगट सगळ्यांनीच ही कथा ऐकली आहे. पण ही कथा ऐकून आपल्या आईवडिलांना पाटावर बसून त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडणारे किती जण आहेत सांगा बरं, किती जण आहेत. म्हणून मी बोललो मगाशी, बाबांचं वाक्य सांगितलं, कणाकणामध्ये व्यापून असलेला परमात्मा जो आहे तो आपल्याला कळत नाही आणि पचत नाही. आणि घरामध्ये ईश्वर रूपामध्ये नांदणारे आई वडील आपल्याला पटत नाहीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्यांचे ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी स्वतःचं भाग्यवान समजावं आणि आईवडिलांची सेवा करावी. अशी एक आई या भोईर घराण्यातून गेलेली आहे आणि त्यांच्या उत्तर कार्यानिमित्तानं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. घड्याळात पाहिले तर जवळजवळ 11:10 झालेली आहेत. एक 50 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे आणि या 50 मिनिटाच्या अवधीमध्ये तुकोबाऱ्यांच्या या अभंगावर आपल्याला सर्वांना मिळून चिंतन करायचं आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु संत श्री तुकोबाऱ्यांचा आहे. तुकोबाऱ्या या अभंगातून मानवी जीवनाच्या साध्य आणि साधनाचा विचार सांगतात.
मनुष्य म्हणून जीवन जगत असताना मनुष्य जीवनाचं साध्य काय असलं पाहिजे तेही या अभंगामध्ये सांगितलं. आणि ते साध्य मिळवण्याकरिता कोणतं साधन केलं पाहिजे तेही या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग अशी मी प्रमाण म्हणून गेलो, मानवी जीवनाची कृतार्थता जर कशात असेल तर देवाच्या दर्शनामध्ये. म्हणून साध्य या अभंगामध्ये सांगितलं. तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, हे साध्य आहे. मग हे साध्य मिळवण्याकरिता आता कोणतंही साध्य मिळवायचं असेल तर साधन करावं लागतं. साधन केल्याशिवाय साध्यापर्यंत पोहोचता येत नाही. आता कोटी करता येईल, कधी कधी काही माणसं असतात साधन बरोबर असतं तर साध्य बरोबर नसतं, कधी कधी साध्य बरोबर असेल तर साधन बरोबर नसतं, कधी कधी साधनही बरोबर नाही आणि साध्यही बरोबर नाही. पण काहींचं साधनही बरोबर आहे आणि साध्यही बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी साधनेमध्ये त्रुटी असते, कधी कधी साध्यच बरोबर नसतं. जे मिळवायचं आहे ते साध्य जर बरोबर नसेल तरी सुद्धा अपेक्षित लाभ पदरामध्ये पडत नाही. जुने कीर्तनकार नेहमी एक दृष्टांत सांगायचे की जन्म मरणाची परंपरा खंडित करण्याकरिता योग्य असा देव आपण आपला असा केला पाहिजे, तरच ती जन्म मरणाची परंपरा खंडित होईल. पण सामर्थ्य नसलेली किंवा जन्म मरणाची परंपरा खंडित करू न शकणाऱ्या देवाच्या पाठीमागे लागली तर त्या देवाची प्राप्ती होऊन सुद्धा आपली जन्म मरणाची परंपरा काही खंडित होत नाही. एका गावामध्ये एक पोस्टमॅन राहत होता, पूर्वीचा काळ. आता पोस्टमॅन राहिले नाही म्हणा, कारण पत्रच राहिली नाहीत. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी जशा काळाने कालबाह्य केल्या त्यामध्ये पोस्टमॅन आहे. आता पोस्टमॅन आहे, ती पद आहे, पण त्याला पोस्टमॅनचं ते पत्र देण्याचं काम नाही, त्याला आता वेगळी कामं दिली, कारण आता पत्र राहिली नाहीत. पण पूर्वीचा काळ समजा, एका गावामध्ये एक पोस्टमॅन राहत होता. आता पूर्वीचा काळ असल्यामुळे दळणवळणाची कोणती साधनं उपलब्ध नव्हती. पण हा पोस्टमॅन असल्यामुळे लोकांची पत्र द्यावी लागायची. पावसाळ्याचे दिवस होते, रस्त्यामध्ये भरपूर चिखल होता आणि गुडघ्यावर चिखलातून प्रवास करत करत त्याला लोकांची पत्र द्यावी लागायची. आता गुडघ्यावर चिखलामध्ये चालताना कसं वाटतं हे तुम्ही शेतकऱ्याला जाऊन विचारा. विठ्ठल विठ्ठल. आता गुडघ्यावर चिखलातून चालता चालता त्याचा जीव अगदी मेटाकुटीला यायचा. त्याला जीवन नको वाटायची त्याला नोकरी ती. म्हणे ही नोकरी नको आणि काय नाही. मग असा वैतागलेला माणूस काय करतो, सुट्टी घेतली 8 दिवसाची. आता 8 दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर 1-2 दिवस बरे वाटतात, पण नंतर त्याला पुन्हा कंटाळा येतो. मग काय करावं त्याने, आपली जी आराध्य देवता आहे त्या देवतेची त्याने अनुष्ठान केलं. आता वेळ कमी असल्यामुळे लगेच ती देवी प्रसन्न झाले आणि देवी प्रसन्न झाल्यामुळे त्या देवीने सांगितलं म्हणे, वरमरोही भक्ता काय इच्छा आहे म्हणे ती सांग. आता भक्ताने आपलं दुःख त्या देवीसमोर प्रगट केलं. देवीला सांगितलं म्हणे, मी व्यवसायाने पोस्टमॅन नोकरी करतो, पोस्टमॅनची गुडघावर चिखलातून प्रवास करावा लागतो, जीव अगदी मेटाकुटीला येतो. म्हणे या चिखलातून चालेल असं एखादं साधन मला तुम्ही द्या. त्यावेळेला देवी म्हणाले, काय देऊ साधन. म्हणे पल्सर देऊ का. म्हणे पल्सर चिखलातून चालणार नाही. मग 4 चाकी गाडी देऊ का. म्हणे तीही चालणार नाही. मग चिखलातून चालेल असं एकच साधन आहे. म्हणे कोणतं. म्हणे तुम्ही घोडा द्या मला. दृष्टांत कशा करता सांगतो एवढं फक्त लक्षात द्या, दृष्टांत गांभीर्याने घेऊ नका. तो पोस्टमॅन त्या देवीला सांगतो, मला चिखलातून चालेल असं एकच साधन आहे, तो म्हणजे घोडा, आणि तो घोडा तुम्ही मला द्या. त्यावेळेला ते देवीने दिलेलं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे. ती देवी म्हणाली, म्हणे भक्ता तुला जर मला घोडा देता आला असता तर मी कशाला गाढवावर बसले असते. विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत गांभीर्याने घेऊ नका, सिद्धांताकडे या. कशा करता दृष्टांत सांगितला. साध्य जर बरोबर नसेल तर तरी सुद्धा साध्यापर्यंत
साधन जर बरोबर नसेल, कधी कधी साधन बरोबर नसतं, कधी कधी जे साध्य ठरवलेलं असतं तेच सक्षम नसतं, त्यामुळे साध्यापर्यंत पोचता येत नाही. पण साध्यापर्यंत जर पोचायचं असेल तर साधन मात्र योग्य केलं तरच साध्यापर्यंत पोचता येतं. विठ्ठल विठ्ठल. मग मानवी जीवन कृतार्थ करून घ्यायचं असेल तर देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. विन जीवा सुखानो आपलासा केल्याशिवाय आपल्या जीवनाची कृतार्थता नाही, या जीवाला सुख प्राप्त होत नाही. म्हणून देव आपलासा करायचंय, साधन सुद्धा योग्य पाहिजे आणि ते साधन केल्याशिवाय देवरूपी साध्यापर्यंत पोचता येत नाही. बरोबर आहे बाबा नेहमी गोड वाक्य सांगायचे, साध्य जेवढं मोठं असेल, साध्य जेवढं मोठं असेल साधन सुद्धा तेवढंच कठीण आणि त्रासदायी असतं. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माणसाचं साध्य आहे करोडपती होणं. आता करोडपती व्हायचं असेल तर वडापाव विकून होईल का? साध्य जेवढं मोठं असतं ना, साधन सुद्धा तेवढंच मोठं आणि कठीण असतं. आता पतिव्रता व्हायची नाही, पतिव्रता होणं कठीण, सोपं आहे का? फार कठीण आहे. पतिव्रता मावळे तिला म्हणतात जिच्या जीवनाचं आलंबन हा केवळ पतीच असतो. सर्व भावे ध्यानी मनी, पण ध्यानात मनात सर्व पतीच आहे. पतीशिवाय दुसरं तिच्या जीवनाचं आलंबनच नसतं, तिला पतिव्रता म्हणतात. पतीशिवाय कुणाचं मनन करत नाही, पतीशिवाय कुणाचं ध्यान करत नाही, पतीशिवाय कुणाचं काम करत नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा. मग ही पतिव्रतेचं जीवन इतकं कठीण आहे आणि खडतर आहे, मग साध्य कमी का? एवढं खडतर जीवन जगल्यानंतर मग तिच्या हातामध्ये सत्ता किती आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता पतिव्रतेचं सामर्थ्य जर पाहू गेलो तर पुराणामध्ये अशा अनेक कथा आहेत. एका पतिव्रतेने सांगितलं मी सूर्यालाच उगवू देणार नाही, सूर्यच उगवला नाही, एवढं सामर्थ्य कोणाचं आहे? पती. पण ती पतिव्रता होण्याकरिता किती खडतर आणि कठीण साधना करावी लागते. तसं देव मिळवायचं असेल ना तर देव मिळवण्याकरता सुद्धा खडतर साधनाच करावी लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून साध्य जेवढं मोठं असेल साधना सुद्धा तेवढीच मोठी आहे. तुकोबाऱ्यांनी या अभंगामध्ये साध्य आणि साधनाचा विचार सांगितलेला आहे. मानवी जीवन जगत असताना मी प्रतिज्ञेमध्ये म्हणून गेलो की मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाचं साध्य आणि साधन काय असलं पाहिजे. साध्य सांगितलं, तुका म्हणे विठूधर, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये साध्य. मग हे साध्य मिळवण्याकरिता तुकोबारात साधन सांगा. त्यावेळेला तुकोबारांनी हे कठीण साध्य मिळवण्याकरिता सोपं साधन सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. रंगी रंगे रे
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्री तुकोबरायांनी त्या पांडुरंग परमात्म्याच्या विठ्ठलाच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला तुका म्हणे विठू धरा, ते विठ्ठलाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर तुम्ही कोणतं साधन करा. रंगी रंगे रे श्रीरंगे, इतर कोणत्याही रंगात न रंगता या श्रीच्या रंगामध्ये रंगा. विठ्ठल विठ्ठल देवाच्या प्राप्तीकरता साधन सांगितलं तुकोबरायांनी, या श्रीच्या रंगामध्ये रंगा. आता या श्रीच्या रंगामध्ये रंगायला सांगतात, याचा अर्थ इतर सुद्धा रंग असला पाहिजे. कोणता रंग आहे हो? तसं पाहिलं तर दोनच रंग आहेत, एक शुद्ध रंग आहे आणि एक अशुद्ध रंग आहे. तर अशुद्ध रंग कोणता आहे? तर देवाशिवाय इतर जे रंग आहेत ते अशुद्ध रंग आहेत आणि देव एक शुद्ध रंग आहे. विठ्ठल आता ज्या रंगामध्ये रंगायला सांगतात तो रंग श्रीरंगाचा आहे. श्री शब्दाचा अर्थ काय हो? रंगी रंगे रे श्रीरंगे. श्री शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये पाहू गेलो तर श्री शब्दाचे दोन अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. श्री शब्दाचा एक अर्थ होतो लक्ष्मी. लक्ष्मीच्या रंगामध्ये संत आपल्याला रंगायला सांगत नाही आणि लक्ष्मीच्या रंगामध्ये रंगून आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही. विठ्ठल लक्ष्मीच्या रंगामध्ये म्हणजे पैशाच्या धनाच्या रंगामध्ये रंगल्यानंतर जर श्रीची प्राप्ती झाली असती, देवाची प्राप्ती झाली असती, तर मग तो आपल्या वाट्याला आलाच नसता, श्रीमंतांच्या वाट्याला गेला असता. पण लक्ष्मीच्या रंगात रंगायला सांगत नाही. तर श्री शब्दाचा अर्थ दुसरा अर्थ होतो, श्री हे संबोधन देवाला सुद्धा लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि श्री हे संबोधन संतांकडे सुद्धा लावलेलं पाहायला मिळतं. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पण इथे जगद्गुरु संत श्री तुकोबरायांना श्री शब्दाचा अर्थ देव असा आहे. त्या देवाच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. विठ्ठल विठ्ठल देवाच्या रंगात रंगायला सांगता. पण रंग म्हणजे काय हो? रंग शब्दाचा अर्थ करायचा आनंद. जे अद्वय रहित आहे, जे द्वैत रहित आहे, त्याला म्हणायचं रंग आणि रंग शब्दाचा अर्थ आनंद. देवाचं स्वरूप सुद्धा पाहू गेलो तर देवाचं स्वरूप सुद्धा कसं आहे? आनंद अद्वय नित्य निरामय. स्वरूप आहे आणि त्या स्वरूप असलेल्या आनंद म्हणजे त्या रंगामध्ये जगद्गुरु संत श्री तुकोबराय आपल्याला रंगायला सांगतात. आता रंग हा शब्द आनंद रूपाने आहे. आता रंग हा शब्द व्यवहारामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपण वापरतो. आपण सहज म्हणून जातो, काल भजनामध्ये रंग भरला. रंग भरला म्हणजे काय? ते भजन ऐकण्याकरता सुखावं वाटलं. आजची चाळ रंगली असं आपण म्हणतो.
रंगली या शब्दाचा अर्थ ती काळी झाली का पिवळी झाली? काळीही होत नाही आणि पिवळी होत नाही. रंग शब्द ती चाल ऐकण्याकरता सुखावह वाटली, याचा अर्थ रंगणे. म्हणून रंग शब्दाचा अर्थ आनंद, आणि तो आनंद द्वैतरहित आहे. द्वैताला म्हणजे आता तो विषयामध्ये सुद्धा आनंद आहे, पण तो द्वैताने प्राप्त होणारा आनंद आहे. म्हणून त्या रंगामध्ये न रंगता काय भुललासी पतंगे, म्हणून त्या विषय रंगामध्ये न रंगता तुम्ही या श्रीच्या रंगामध्ये रंगा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून विषय रंगामध्ये न रंगता तुम्ही या श्रीच्या रंगामध्ये रंगा. रंगे रंगे रे श्रीरंगे. पण रंगत असताना ज्या श्रीच्या रंगामध्ये रंगायचं आहे त्या रंगात रंगत असताना अगोदर आपण ज्या रंगात रंगलेलो आहोत तो रंग मात्र काय करावा लागतो? काढावा लागतो. नुसता काढावा लागत नाही, खरडून काढावा लागतो. एखाद्या भिंतीला जर अगोदर रंग दिलेला असेल आणि त्या भिंतीला जर पुन्हा दुसरा रंग द्यायचा असेल तर अगोदर काय करावं लागतो? त्या भिंतीचा रंग काय करावा लागतो? नुसता काढावा लागत नाही, खरडून काढावा लागतो. जर एखाद्याने भिंतीचा रंग तसाच ठेवला आणि दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केला, काय होतो? अगोदरचा रंगही जातो आणि नंतर दिलेला तोही जातो, तिसराच जन्माला येतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या श्रीच्या रंगात रंगत असताना आपण अगोदर ज्या रंगात रंगलेलो आहोत तो रंग मात्र अगोदर आपण काढतो. क्षमा मागून बोलतो, बाबांचं गोड वाक्य आहे. या श्रीच्या रंगात रंगत असताना आपण अगोदर ज्या रंगामध्ये रंगलेलो आहोत त्या रंगाच्या चपला मात्र या मंडपाच्या बाहेरच काढून ठेवल्या पाहिजेत. नाहीतर मग काय होतं? फजिती झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, एखादा राजकीय रंगामध्ये रंगलेला मनुष्य जर परमार्थात आला आणि राजकीय रंगाच्या चपला जर त्याने बाहेर काढल्याच नाही, तो रंग जर त्याने तसाच ठेवला आणि तो जर परमार्थात आला, मग इकडे येऊन राजकारण करतो. विठ्ठल. म्हणून या श्रीच्या रंगात रंगत असताना आपण अगोदर ज्या रंगात रंगलेलो आहोत तो रंग मात्र समूळ नष्ट करावा लागतो. मग या रंगात रंगायचं. रंगी रंगे रे श्रीरंगे. पण या श्रीच्या रंगात रंगत असताना सुद्धा केवळ बाह्य रंगाने रंगून चालत नाही, तर अंतरंगाने रंगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता कोटी करायचे झाले तर चार प्रकार करता येतात. 4 प्रकार. विस्तार करत नाही, फक्त सांगतो. एक वर्ग असा आहे जो अंतरंगाने श्रीच्या रंगात रंगलेला आहे पण बाह्य रंगाने श्रीच्या रंगात रंगलेला नाही. दुसरा वर्ग आहे बाह्य रंगाने श्रीच्या रंगात रंगलेला आहे पण अंतरंगाने रंगलेला नाही. तिसरा वर्ग अंतरंगानेही रंगला नाही, बाह्य रंगानेही रंगला नाही. आणि चौथा एक वर्ग आहे जो अंतरंगानेही श्रीच्या रंगात रंगलेला आहे आणि बाह्य रंगानेही श्रीच्या रंगात रंगलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एक वर्ग असा आहे बाह्य रंगही नाही आणि अंतरंगही नाही, या वर्गाचा जास्त विचार करण्याचं कारण नाही. दुसरा वर्ग आहे बाह्य रंगाने श्रीच्या रंगामध्ये रंगलेला आहे पण अंतरंगाचा मात्र अजिबात विचार नाही. हा वर्ग परमार्थिक साधकाच्या दृष्टीने फार धोकादायक असलेला वर्ग आहे. बाह्य रंग जर पाहू गेलो तर पांढरे शुभ्र कपडे घातलेले, धोतर लावलेला आहे, फेटा लावलेला आहे, परमार्थिक शब्दसुद्धा सगळं काय करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, लोकांना उपदेशाचे डोसही पाजतो, पण केवळ बाह्य रंगानेच रंगलेला असतो, अंतरंगाचा मात्र पत्ता नसतो. ज्ञानोबारायांनी याचं वर्णन करत असताना फार गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, पैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकवेती प्रतीतीचे डोळे, परी साचोकारी बोधावेले आथी न होईजे. ज्ञानोबाराय म्हणतात केवळ बाह्य रंगाने हे रंगलेले असतात. बाह्य रंगाने नामचिंतनाच्या अभंगावर एक अभंगावर 10 दिवस कीर्तन करणारे पण स्वतः नामचिंतन मात्र कधीच करत नाही. विठ्ठल उपवासी मरोनी आपण उपवासी
सांगसी अनेका पुढे काय आपण उपवासी म्हणून या, म्हणजे अमृताची गोडी इतरांना सांगतो पण स्वतः मात्र सेवन करत नाही. बाह्य रंगाने श्रीच्या रंगामध्ये रंगलेला आहे. हा वर्ग साधकाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. तैसे बोलवरी वाचा बले, वायाची झकविती प्रतितीचे ढोळे. आपल्या बोलण्याने समाजावर असा काही प्रभाव टाकतो की देवाशी आणि माझा सरळ सरळ असा संपर्क आहे, देवाशी आणि मी संवाद करतो असं समाजाला पटवून देतात, समाजाला फसवतात. पण अंतरंगामध्ये मात्र देवाविषयी कोणताच असा काही भाव नसतो. हा वर्ग साधकाच्या दृष्टीने मोठा धोकेदायक आहे. यांच्या बोलण्याने आपल्याला वाटतं की हे परमार्थामध्ये फार स्थितीला पोहोचलेले आहे. ज्ञानोबारांनी एक अजून दृष्टांत दिला, कोळ्याचा दृष्टांत दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल श्रावणाचे दिवस होते. श्रावणच चाललं ना आता. श्रावणामध्ये कसा ऊन पाऊस असतो, पावसाचा असा एक झटका आला होता आणि रात्री पौर्णिमेचा दिवस होता. टप्पोरं असं चांदणं पडलं होतं आणि मग पाऊस पडून गेल्यामुळे एक कोळी खांद्यावरती पाक घेऊन कुठे निघाला हो? मग कुठे निघाला तो? मासे मारण्याकरता निघाला तलावामध्ये. आता खांद्यावरती पाक घेऊन हा कोळी तळ्यामध्ये गेला. पण जाता जाता आता पौर्णिमा जरी असली तरी तो जरा प्याला होता. प्याल्यानंतर त्या तळ्याजवळ गेला आणि तळ्यावर त्यांनी काय केलं, तो पाक असा फेकला. आता फेकल्यानंतर त्या कोळ्याला असं जाणवलं की आपण फेकलेल्या पागामध्ये मासेच नाही तर चंद्रसुद्धा आपल्या जाळ्यामध्ये अडकला असं त्याला वाटलं. कोणाला? त्या कोळ्याला. त्याला वाटलं मी पहिलाच कोळी असेन की ज्याने फेकलेल्या जाळ्यामध्ये चंद्रही अडकला. ज्या वेळेला तो अडकलेला चंद्र काढण्याकरता त्याने तो जाळं गोळा केलं आणि गोळा केल्यानंतर काठावर आणलं आणि झाडलं. तर झाडल्यानंतर त्याच्यातून चंद्र पडेल का हो? ज्ञानोबारांनी हा दृष्टांत दिलेला आहे. जली जाल पांगिले तेथ चंद्रबिंब दिसे आतोडले, थडिये काढून झाडिले तेथ चंद्रबिंब कैपा. थडिये म्हणजे काठावर. आता काठावर काढून आता ते तळ्यामध्ये ते चंद्राचं प्रतिबिंब पडलं होतं, त्याच्यावर जाळं टाकलं आणि त्याच्यात त्या जाळ्यामध्ये तो चंद्रबिंब अडकलेला दिसला. पण तो अडकलेला चंद्रबिंब त्या जाळ्यात होता. मग तो जाळं जसं काढल्यानंतर त्या जाळ्यातून तो चंद्रबिंब बाहेर पडतो का? बाहेर पडत नाही. तसं हा बाह्य रंगाने रंगलेला हा कीर्तन करताना दिसतो, प्रवचन करतो, परमार्थिक गप्पा मारताना दिसतो, उपदेशाचे डोसही पाजतो. त्याच्या बोलण्याने आपल्याला असं दिसतं की हा ईश्वरापर्यंत पोचलेला आहे. पण ज्या वेळेला कसोटीचा क्षण येतो त्यावेळेला मात्र तो टिकत नाही, त्याचं पित्तळ उघडं पिटतं. विठ्ठल विठ्ठल. तिसरा एक वर्ग आहे जो अंतरंगाने श्रीच्या रंगात रंगलेला आहे पण बाह्य रंगाचा पत्ता नाही. तसं संतांना ओळखणं हे कठीणच आहे. पण हा जो वर्ग आहे हा कठीणातला कठीण आहे. कारण बाह्य रंगाचा पत्ता नसतो पण अंतरंगाने पूर्ण स्थितीला प्राप्त झालेले असतात. माझा रंग तुझे गुणे म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने, म्हणे नामयाचे जने. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाचे जनी, गुणी म्हणे नामयाची जनी. म्हणून काही महात्मे अंतरंगाने श्रीच्या रंगामध्ये रंगलेली असतात पण बाह्य रंगाचा पत्ता नसतो. असे महात्मे ओळखण्याकरता फार कठीण आहेत, कठीणातले कठीण आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. देवाने कृपा केल्याशिवाय असे संत कळत नाहीत. नाहीतर संतांना असा धक्का मारून जातो पण ते संत आहेत असं आपल्याला कळत नाहीत. विठ्ठल विठ्ठल मग अशा संत
संतांना ओळखायचं असेल तर संत ते संत ज्या स्थितीपर्यंत अवस्थेपर्यंत पोचलेली असतात त्या स्थितीपर्यंत आपल्याला पोचावं लागतं, तरच त्यांचा महिमा आपल्याला कळायचं. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीत महिमान येईल कळो, तरीत महिमान येईल कळो, तरीत महिमान येईल कळो, तरीत महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते तरीच महिमान येईल कळो, तरीत महिमान येईल अशा संतांना ओळखण्याकरिता ते संत ज्या स्थितीला पोचले आहेत तितकं मोठं आपल्याला व्हावं लागतं. बाबा नेहमी सांगायचे की मेरू पर्वताची उंची मोजायची असेल तर मेरू पर्वत जेवढा उंच आहे तेवढं उंच आपल्याला व्हावं लागतं, तरच मेरू पर्वताची उंची मोजते. समुद्राची खोळी मोजायची ना, मग समुद्र जितका खोळ आहे तितका खोलपर्यंत आपल्याला जावं लागेल, तेव्हाच त्याची खोळी मोजता येईल, अन्यथा मोजता येणार नाही. तसं संतांना ओळखायचं आहे, अंतरंगाने स्थितीला प्राप्त झालेले जे संत आहेत त्यांना ओळखायचं आहे. तर त्यांना जी स्थिती प्राप्त झाली आहे तेव्हाच ती आपल्याला प्राप्त झाली तरच त्यांना ओळखता येईल, अन्यथा ओळखता येणार नाही. म्हणून हे संत ओळखण्याकरता हा वर्ग कठीण आहे, जो अंतरंगाने श्रीच्या रंगात रंगलेला आहे पण बहिरंगाचा पत्ता नाही. काही संत जर आपण पाहू गेलो तर गटाराचे पाणी पिताना दिसलेले, गोष्ट्या पत्रावलेले खाताना दिसतात. बाह्य रंगाने जरी श्रीच्या रंगात रंगलेले दिसले नसले तरी अंतरंगाने मात्र तुम्ही स्वामी समर्थांचा विचार करा किंवा साईबाबा यांचा विचार करा, अंतरंगाने मात्र श्रीच्या रंगामध्ये रंगलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण एक वर्ग असा आहे की जो अंतरंगानेही श्रीच्या रंगामध्ये रंगलेला आहे आणि बाह्य रंगाने सुद्धा श्रीच्या रंगामध्ये रंगलेला आहे. तो म्हणजे सगळ्या वारकरी संतांचा जर विचार करू गेलो, बाह्य रंगाने सुद्धा श्रीच्या रंगामध्ये रंगलेले आहेत. ऊर्ध्व पुंड भाल, कंठी शोभे माळ, कापीजे कळिकाळ तयाविने. बाह्य रंगाने रंगणं म्हणजे गोपीचंदन उटी तुळशीच्या माला, हार मिरविती गळाले. जे वैष्णव आहेत ना त्या वैष्णवांनी आपल्या शरीरावर 12 ठिकाणी गंध लावलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हा वैष्णवाचा शृंगार आहे आणि तो बाह्य रंगाचा आहे. पण केवळ बाह्य रंगाने रंगलेले तर असे नाहीत, नाही तर कधी कधी काय होतो, टिले माळे गळा पोटाचे गबा, बाहेर खूप बाह्य रंगाने रंगलेला आहे, एवढ्या रंगाने रंगतो की एखादा खरा वारकरी असेल त्याच्या गळ्यामध्ये एखादीच माळ असते, पण जो बाह्य रंगाने रंगलेला असतो ना त्याच्या गळ्यामध्ये बघा तुम्ही, वारकऱ्याला लाजवेल एवढ्या माळा गळ्यामध्ये घालतो. पण बाह्य रंग नुसता उपयोगाचा नाही, अंतरंगसुद्धा पाहिजे. अंतरंग कोणता? नामामृत सार मुखा माझी. बाह्य रंगही पाहिजे आणि अंतरंगही पाहिजे. केवळ बाह्य रंग चालत नाही आणि केवळ अंतरंगही चालत नाही. आता आपण सगळे शेतकरी आहोत, शेतकऱ्याचं उदाहरण देतो म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल. भाताची कापणी झाल्यानंतर आपल्याकडे लाणी म्हणतात, लाणी झाल्यानंतर आपण काशी लावतो. काशी, आता काशी लावल्यानंतर जे दुधाची काही ते ताणे वगैरे येतात, तर नुसते दुधाचे ताणे असे घवघवीत करणारे असले आणि त्याला कुंपण नसेल तर काय होतं, गुरंढोरं येतात आणि ते खाऊन टाकतात. बरं, नुसतं कुंपणच चांगलं आहे, आतमध्ये जे रोपं आले त्यांना पाणी दिलं नाही कधी कधी, असे असे सगळे झालेले आहेत. तर नुसतं कुंपण चांगलं असून सुद्धा चालत नाही, तर कुंपणही चांगलं पाहिजे आणि आतले ते भाज्यासुद्धा त्यासुद्धा त्यांना पाणी वगैरे दिलेलं पाहिजे.
तरच उपयोगाचं आहे, नाही तर केवळ बाह्यरंग असून उपयोगाचा नाही आणि केवळ अंतरंग असून सुद्धा उपयोगाचा नाही. बाह्यरंगही पाहिजे आणि अंतरंगही पाहिजे. जगद्गुरू संत श्री तुकोबारांनी एकाच प्रमाणामध्ये ह्या दोन्हीही लक्षणाचा विचार सांगितलेला आहे. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, शंख आणि चक्राचे शृंगार शरीरावर आणि नामामृत सार मुखा माझी विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरू संत श्री तुकोबाराय देवापर्यंत पोहोचण्याकरिता मी विषय रंगामध्ये न रंगता या श्रीच्या रंगामध्ये रंगायला सांगतात. पण तुकोबारायांना आपण विचारू, तुकोबारे तुम्ही आम्हाला श्रीच्या रंगामध्ये रंगायला सांगता, पण तुम्ही रंगलात का? त्यावेळेला तुकोबारायांनी उत्तर दिलं, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. किंवा हेच नाही तर तुकोबारे देवाकडे प्रार्थना करता, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. शुद्ध रंग भावे रंगा, शुद्ध रंग भावे रंगा, शुद्ध रंग भावे रंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. देवाकडे जगद्गुरू संत श्री तुकोबाराय मागणी करतात, ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. पांडुरंगाकडे विनंती करतात का? कारण तो पांडुरंग शुद्ध रंगाने युक्त आहे आणि या शुद्ध रंगाने युक्त असलेल्या पांडुरंगाने आम्हाला या शुद्ध रंगामध्ये रंगवावं. विठ्ठल विठ्ठल मग या शुद्ध रंगामध्येच का रंगायचं? इतर जे रंग आहेत विषय रंग असतील त्या विषय रंगामध्ये का रंगू नये याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. विठोबा तुकोबारांचा हा अभंग, या अभंगामध्ये तुकोबारांनी मानवी जीवनाच्या साध्य आणि साधनाचा विचार सांगितलेला आहे. या अभंगाचं चिंतन करत असताना आपण पहिल्या चरणावरच आहोत अजून. तुकोबाराय म्हणतात या श्रीच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. तर या श्रीच्या रंगामध्येच का रंगायचं, विषय रंगामध्ये का रंगू नये, इथपर्यंत आपण आलो होतो. त्याचं पुढचं चिंतन आपल्याला या पुढलेल्या वेळेमध्ये करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल तर श्रीरंग आणि विषय रंग याच्यामध्ये थोडंसं भेदाने जर आपण चिंतन केलं तर गोड चिंतन करता येण्यासारखं आहे. श्रीच्या रंगामध्येच का रंगायचं, विषय रंगामध्ये का रंगू नये, खूप कारणं आहेत. फक्त महत्त्वाची 2-3 कारणं तुमच्या नजरेसमोर आणतो. विषय रंगाचा जर विचार करू गेलो तर विषय रंगामध्ये रंगल्यानंतर सुद्धा रंग म्हणजे आनंद असा अर्थ आपण केला. विषय रंगामध्ये रंगल्यानंतर सुद्धा आनंद मिळतो, पण मिळणारा आनंद कसा आहे हो? मिळणारा आनंद हा अत्यंत अल्प आहे आणि तो नष्ट होणार आहे. विषय रंगामध्ये रंगल्यानंतर मिळणारा आनंद अत्यंत अल्प आहे आणि तो नष्ट होणार आहे. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, विषय भोगीचे सुख ते साध्यंतची जाणा.
काय विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाणा दुःख दुःख काय करते काय करीती मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे विषयभोगामध्ये विषयरंगामध्ये सुद्धा आनंद आहे, पण तो अल्प आहे आणि नष्ट होणार आहे. म्हणून तुम्ही विषयरंगाचं सेवन करू नका. या उलट विषयरंगाच्या सापेक्ष श्रीच्या रंगामध्ये रंगल्यानंतर जो मिळणारा आनंद आहे तो आनंद कसा आहे, कधीही नष्ट न होणारा आणि चिरकाळ टिकणारा असा आनंद आहे. मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये गेले आणि गोकुळवासी त्या भगवान गोपाल कृष्णाच्या रंगामध्ये रंगल्यानंतर त्यांना जो आनंद प्राप्त झाला त्या आनंदाचं वर्णन तुकोबराय करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ज्या सुखाला अंतही नाही आणि ज्या सुखाला पारही नाही असा आनंद तुम्ही या श्रीच्या रंगात रंगल्यानंतर मिळतो. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे विठ्ठल विठ्ठल. दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगतो. विषय रंगात का रंगू नये आणि श्रीच्या रंगात का रंगावा. विषय रंगामध्ये रंगल्यानंतर कितीही तुम्ही विषयाचा भोग घेतला तरी तुम्हाला तृप्ती प्राप्त होत नाही, तुम्ही शांत होत नाही, तर समाधान प्राप्त होत नाही. विषय भोगोनी कोण तृप्त झाला इंद्रने निमाला आगी गोटे, इंद्रने निमाला आगी गोटे. विषय भोगोनी कोण तृप्त झाला इंद्रने निमाला. एखाद्या घराला जर आग लागली असेल आणि आग विझवण्याकरता जर तुम्ही पेट्रोल घेऊन गेलात, आग विझेल का हो? आग विझत नाही, उलट ती अजून भडकते. तसं या विषयाच्या रंगामध्ये रंगल्यानंतर विषयाचा कितीही भोग घेतला तरी तुम्हाला तृप्ती प्राप्त होत नाही. साधं सोपं उदाहरण देतो. लहानपणापासून आपण चहा पित आलो. किती चहा पिले हो? किती चहा पिले? जर तुम्हाला गणित करायला सांगितलं किती चहा पिले सांगता येतील का हो? तुकोबारांच्या शब्दात सांगू, गणित नाही जी दातारा. गणितच करता येत नाही एवढे चहा प्यालो. आता गणित करता येत नाही एवढे चहा जर आपण लहानपणापासून प्यालो, मग आता जर तुम्हाला जेवल्यानंतर कोणी चहा दिला तर एवढे चहा प्यालो म्हणून आता तुम्ही त्या चहाला नाही म्हणाल का हो? चहाचं फक्त उदाहरण दिलं बरं का मी. सगळ्या विषयाकडे लावून घ्या. विषयाचं तुम्ही कितीही जरी सेवन केलं तरी विषयाच्या रंगामध्ये रंगल्यानंतर तुम्हाला तृप्ती प्राप्त होत नाही, तुम्हाला शांती मिळत नाही, तुम्हाला समाधान प्राप्त होत नाही. विषयाचं तुम्ही कितीही सेवन करा. अगदी सोपं सांगू अजून. भरतुवारी नीतिशतकामध्ये महाराज म्हणतात की जगातल्या एका पुरुषाला जगातली सर्व संपत्ती आणि जगातल्या सर्व स्त्रिया जरी दिल्या तरी तो तृप्त होत नाही. विठाल विठाल विठाल. पण या उलट श्रीच्या रंगामध्ये रंगलेला माणूस जो आहे, श्रीच्या रंगामध्ये जो रंगतो तो छातीला हात लावून सांगतो. काय सांगतो? आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. निश्चिंतीने पुंडली आला कृष्णेची पुंडली राधावा, कृष्णेची आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार
आनंद निर्भर डुलत असो, हे तोच मनुष्य म्हणू शकतो जो श्रीच्या रंगामध्ये रंगलेला आहे. म्हणून श्रीच्या रंगात रंगायचं आहे. म्हणून तुकोबा म्हणतात रंगे रंगे रे श्रीरंगे. विषय रंगात तुम्ही रंगू नका. अजून एक मूळ कारण सांगतो आणि पुढे चलतो. शेवटचं कारण, विषय रंगामध्ये रंगल्यानंतर तुम्ही ज्या विषयाच्या रंगामध्ये रंगता तो विषय रंग तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जातो. आणि कर समरण गाठी, ज्या विषयाच्या रंगामध्ये रंगता तो विषय तुम्हाला मरणाकडे घेऊन जातो. पण या श्रीच्या रंगामध्ये जर तुम्ही रंगलात तर श्रीच्या रंगामध्ये रंगल्यानंतर हा श्रीरंग तुम्हाला मरणावर विजय मिळवून देतो. अमर अहम खरे की पहा खोटे ती, किंवा मरणा हाती सुटली काया विचारेया निश्चय, तुम्हाला मरणावर विजय मिळवता येतो. म्हणून तुका म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. मग एवढं सांगून सुद्धा तुकोबारे म्हणतात हे जीव ऐकत नाही. या विषय रंगामध्येच रंगलेले दिसतात. जन तरी देखे गुंतले प्रपंची. मग तुकोबाराने अजून पुढचं एक विधान केलं की ज्या शरीराच्या माध्यमातून हे जीव विषय रंगामध्ये रंगतात त्या शरीराची स्वरूपच आपण त्यांना सांगावं, म्हणजे या विषयामध्ये ते रंगणार नाहीत. त्यावेळेला शरीराचं स्वरूप तुकोबाराने सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, चरणामध्ये तुकोबारे म्हणतात की ज्या शरीराच्या माध्यमातून तुम्ही विषयाच्या रंगात रंगता ते शरीर कसं आहे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर हे ठेव आहे पण ती कसं आहे जाणारी ठेव आहे. बँकेमध्ये सुद्धा आपण ठेव ठेवतो की नाही, पण ती ठेव कशी असते हो मर्यादित कालावधी करता असते. आणि ती मर्यादित कालावधी संपला की लगेच बँकेतून फोन येतो. काय येतो, तुमची ठेव, तुमच्या ठेवेचा कालावधी संपलेला आहे, तुम्ही या आणि तुमचे पैसे घेऊन जा. तसा सुद्धा आपल्याला सुद्धा फोन येतो, लगेच येतो की नाही. जितकी शरीराच्या आपल्याला आयुष्य प्राप्त झालेले प्रारब्धाने, ती प्रारब्धाने प्राप्त झालेलं आयुष्य संपलं की मग आपल्याला सुद्धा जावंच लागतं. शरीर जायाचे ठेवणे, शरीर हे जाणार आहे. मग त्या शरीराला तुम्ही कितीही सांभाळा, AC मध्ये राहा, काजू बदाम पिस्ता खा, तरी सुद्धा तुम्हाला एक दिन जाणारे बाई. या शरीराला 5 प्रकारचा नाश सांगितलेला आहे, आता विस्तार करत नाही. पण येन केन प्रकाराने कोणत्या तरी एका कारणाने या शरीराचा नाश होतो. कार्यनाश असेल, कारण नाश असेल, स्वरूप नाश असेल, कोणत्या तरी एका कारणाने या शरीराचा नाश होतो. शरीर तुम्हाला राहत नाही. शरीर जायाचे ठेवणे, म्हणून या शरीरात जाणार आहे त्याला तुम्ही माझं म्हणू नका, याची आसक्ती पकडू नका. तुम्ही एक निश्चित ठेवा. बाबा नेहमी गोड वाक्य सांगायचे की शरीर म्हणजे मी नाही, मी म्हणजे शरीर नाही, शरीर माझं नाही आणि शरीर माझं स्वरूप नाही. विठ्ठल विठ्ठल. जर शरीर म्हणजे मी नसेल, शरीर माझं नसेल आणि शरीर जर माझं स्वरूप नसेल तर या शरीर संबंधाने निर्माण झाणारे जे नातेवाईक आहेत ते तरी माझे आहेत का हो. नव्हे तुझा परिवार, नव्हे तुझा परिवार, नव्हे तुझा परिवार, नव्हे तुझा
अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, जर शरीरच मी नाही, शरीर माझं नाही, शरीर माझं स्वरूप नाही, तर शरीर संबंधाने निर्माण होणारे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा माझे नाहीत. नव्हे तुझा हा परिवार. या 3ऱ्या चरणामध्ये 2 विशेषण लावलेले आहेत, एक नव्हे आणि क्षणभंगूर. या मध्ये जे दुसरे जे शब्द आहेत त्या दोन्हीकडे हे 2 विशेषण लावून घ्यायचे. नव्हे तुझा हा परिवार आणि दुसरं विशेषण आहे क्षणभंगूर. तुझा परिवार तुझा नाही आणि पैसा कसा आहे, क्षणभंगूर आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. हे कोणाकडे टिकेलच असं सांगता येत नाही, कारण हा लक्ष्मी ही चंचल सांगितली आणि ती कुठेही स्थिरावत नाही, केवळ देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिरावते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पैसा जरी आला तरी त्या पैशाला आपलं म्हणण्याचं काही कारण नाही, तुझा नाहीच आहे. प्रारब्धावशात तुला जो मिळालेला आहे, प्रारब्धामध्ये जेवढं आहे तेवढाच मिळतो, त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त नाही आणि 1 रुपया कमी नाही. म्हणून चोरी करण्याचं काही कारण नाही. चोरी न करता सुद्धा जेवढा पैसा मिळायचा तेवढाच मिळतो. विठ्ठल विठ्ठल. निदान ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जे स्वतःला वारकरी वैष्णव म्हणून घेतात, त्यांनी सुद्धा चोरी करण्याचं कारण नाही, कारण तुकोबारांचंच प्रमाण आहे, आन मान धन हे तो प्रारब्धामध्ये आहे तेवढंच मिळणार आहे, तेवढंच मिळतं. मग एखाद्याने चोरी केली तर चोरी केल्यानंतर प्रारब्धाने आहे तेवढं मिळतं, पुढे जे मिळायचं ते मग मिळत नाही. चोरी केल्यामुळे तिथे एवढं मिळतं, पण जेवढे मिळायचे तेवढेच मिळणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पैसा आहे, नातेवाईक आहेत, हे तुझे नाहीत. नातेवाईक आपल्याला माझं माझं म्हणतात, पण कुठपर्यंत हो, जिथपर्यंत खिसा गरम आहे तिथपर्यंत. संतांनी आपल्याला सगळं शिकवले. जो वरी चलन तो वरी म्हणते माझा खिसा गरम आहे तिथपर्यंत सगळे माझे माझे म्हणतात, आणि एकदा खिसा रिकामा झाला की मग म्हाताऱ्याची खाट घराच्या बाहेरच काढली जाते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण कितीही माझं माझं म्हटलं तरी सुद्धा हे नातेवाईक आपले नसतात. मग त्याच दिला घेतल्याचे तेथे मनुष्याचे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे ही आपल्याला आपला म्हणतो कुठपर्यंत, जिथपर्यंत स्वार्थ आहे तिथपर्यंत. स्वार्थ संपला की मग पत्नीही विचारत नाही. नव्हे तुझा हा परिवार. द्रव्य दारा शब्दाचा अर्थ पत्नी, मग ती पत्नीही आपल्याला जवळ करत नाही स्वार्थ संपल्यानंतर. द्रव्य दारा क्षणभंगूर. मग हे माझे माझे म्हणतात कुठपर्यंत, जिथपर्यंत जवळ पैसा आहे, काहीतरी स्वार्थ आहे तिथपर्यंत. बाबा नेहमी गोड दृष्टांत सांगायचे. तुम्ही ऐकला असेल तर पुन्हा ऐका, नसेल ऐकला तर आता ऐका. एका जंगलामध्ये एक श्वापद मरून पडलं होतं. आता श्वापद म्हणजे जनावर मरून पडलं होतं. ते मरून पडलेलं जनावर खाण्याकरता जंगलातली कोळी कुत्री त्यांची भांडणं लागली. म्हणजे माझी शिकार आहे, माझी शिकार आहे, माझी शिकार आहे, भांडू लागले. पण ज्या वेळा जंगलाचा राजा सिंह आला आणि त्याने एकच आरोळी ठोकली, आरोळी ठोकल्याबरोबर हे सगळे कोळी कुत्रे पळून गेले. दृष्टांत संपला. आता सिद्धांताकडे या. जंगलात मरून पडलेले श्वापद म्हणजे आपण आहोत. मग ही कोळी कुत्री कोण आहेत? ते म्हणतात माझे बाबा, माझे दादा, माझे काका. कुठपर्यंत? जिथपर्यंत स्वार्थ आहे तिथपर्यंत. पण ज्या वेळेला काळरूपी सिंह येतो आणि आरोळी ठोकतो त्यावेळेला मात्र हे कोणीच आपल्याला सोडवायला येत नाही, सगळे पळून जातात. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आधी
अंती अवसानी. या संसारातल्या सगळ्या वस्तू अशा आहेत. मग हे सगळे आपल्याला सोडून जातात. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण, सगळ्यांच्या माहितीतलं प्रमाण, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासी एकल्या प्राण्या माझे माझेच. अंतिम समयी सोडवायला मात्र कोणीच येत नाही. नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षणभंगुर. मग तुकोबारांना आपण विचारू, तुकोबारा तुम्ही म्हणता हे शरीर माझं नाही, शरीर माझं स्वरूप नाही. मग शरीर जर माझं नसेल, शरीर मी नसेल, शरीर माझं स्वरूप नसेल, शरीर संबंधाने निर्माण होणारे नातेवाईक माझे नसतील, मग या जगामध्ये माझं म्हणण्यासारखा असा कोण आहे जो माझ्या शेवटच्या प्रसंगी उपयोगाला येईल. त्यावेळेला तुकोबारा म्हणतात असा तो एकच सोयरा आहे आणि तो सोयरा तुम्ही आपला सकरा अंत काळेचा सोयरा, अंत काळेचा सोयरा, या जगामध्ये आपलासा करण्यासारखा एकच सोयरा आहे, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. त्या विठूलाच आपण का धरायचं? कारण त्या विठूचा आणि आपला साक्षात संबंध आहे. देहाचा आणि आपला साक्षात संबंध नाही. आता फार विस्तार करत नाही, तुम्हाला वेदांतामध्ये सुद्धा घेऊन जात नाही. ज्या देहाला आपण माझं माझं म्हणतो त्याचा आणि आपला साक्षात संबंध नाही, पण देवाचा आणि आपला काय आहे? साक्षात संबंध आहे. जसा मुलगा आणि पिता पुत्र यांचं काय आहे? साक्षात रक्त संबंधाचं नातं आहे. तसं देवाचा आणि आपला साक्षात संबंध आहे. स्वतः देव म्हणतात या कारणे मी पिता, महद ब्रह्म ही माता, आपत्य पंडुसुता जगडंबरू. हे जगडंबरू म्हणजे माझं कोण आहे? आपत्य आहे. म्हणून देवाचा आणि आपला साक्षात संबंध आहे. पण साक्षात संबंध ज्याचा आहे त्याच्याशी आपण संबंध ठेवत नाही. पण ज्याचा साक्षात संबंध नाही तो संसार, त्या संसाराला आपलं म्हणण्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून ते देवाशी साक्षात संबंध असल्यामुळे तोच आपला सोयरा आहे, जीवलग आहे, त्याला तुम्ही आपलासा करा. तुका म्हणे विठूधरा. आता त्या देवाला आपलासा केल्यानंतर, विठ्ठलाला धरल्यानंतर काय होतं? काय होत नाही असं नाही. अवघे होती लाभ एकाया चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. सगळे लाभ पदरामध्ये प्राप्त होतात. तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून त्या देवाला तुम्ही आपलासा करा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
म्हणे विठूधरा शरीराचा याचे ठेवणे धरिसी अभिलाष धने तुकोबऱ्यांच्या या अभंगावर यथाशक्ती यथामती जसं चिंतन मांडता आलं तसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा गोषवारा असा आहे. मी प्रतिज्ञा करत असताना असं म्हणून गेलो की मानवी जीवनाच्या साध्य आणि साधनाचा विचार तुकोबारांनी या अभंगामध्ये सांगितला. शेवटच्या चरणामध्ये साध्य सांगितलं. तुका म्हणे विठूधरा हे मानवी जीवनाचं साध्य आहे आणि त्याकरता साधन सांगितलं. रंगी रंगे रे श्रीरंगे. मग तुम्ही म्हणाल मधली जी 2 चरणं आहेत ती काय आहेत, तर साध्य आणि साधनाच्या मधले जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध म्हणजे मधली 2 चरणं आहेत. दुसरं चरण शरीर जायाचे ठेवणे अहम अध्यास आहे आणि तिसरं चरण मम अध्यास मी आणि माझे हे 2 संपले की तुम्हाला विठूपर्यंत जाता येतं. देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. म्हणजे अहम अध्यास आणि मम अध्यास या 2 अध्यासांचा नाश केला की या साधनाने श्रीच्या रंगात रंगल्यानंतर तुम्हाला विठूपर्यंत जाता येतं. असा या अभंगाचा गोषवारा आहे. या अभंगावर जमलं तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्या निमित्तानं सेवावती वैकुंठवाशी अनुसया सुक्रिया भोईर यांच्या चरणी ही सेवा समर्पित करू. सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. दोन्हीही मृदंगाचार्य आमचे तुकाराम महाराज असतील, गणेश महाराज असतील, दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. टाळकरींनी सुंदर चाली म्हटल्या त्यांच्याविषयीसुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आमचे मधुभाऊ असतील, मुंबईकर असतील, ज्यांच्याकडे आम्ही संगीत शिकलो ते नारायणभाऊ असतील, हेमंत महाराज आहेत, आदिनाथ महाराज, योगेश महाराज, सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि वक्ता तो वक्तानो हे श्रोतेविन तुम्हा श्रोत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदररित्या पोचवला ध्वनी प्रक्षेपण सेवा त्यांच्याविषयीसुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करून सेवेला इथेच पूर्णविराम देतो. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु वामनबाबा महाराज सब संतन की जय. हॅलो. कैलासवासी अनुसया सुकीर भोईर यांच्या 13व्या निमित्त